झाडं वगैरे सगळे जळून गेल्यानंतर तो जसा डोंगर अशा पद्धतीनं दिसायला लागतो, त्याला आग लागते. तशा पद्धतीनं अर्जुनाच्या मनाला मोहरूपी आग लागलेली आणि म्हणून त्या ठिकाणी असणारा अर्जुनाचा डोंगर काय गेलेला आहे, जळून गेलेला आहे. पण आता भगवंत रूपी मेघ भरून येणारे आणि भगवंत रूपी मेघ भरून आल्यानंतर तो वर्षाव करणारे, ज्ञानाचा गीतेचा वर्षाव करणारे आणि जळत असणारा त्या ठिकाणी अर्जुनाचा डोंगर भगवंत काय करणार आहेत, विजून टाकणार आहेत. ते तर सुदर्शनाचे तेच विदुलता जळकी गंभर वाच्यात आता उदार तो कैसा वर्षेल. भगवंत रूपी उदार असणाऱ्या भगवंत रूपी मेघ ते कसा वर्षाव करतील आणि अर्जुनाला लागलेला अर्जुनारूपी डोंगर लागलेली आग कसा त्या ठिकाणी शांत होईल, ते आपण आता कथा ती ऐकणार आहे. संजय वार्च असा संजय त्या ठिकाणी पुढं सांगायला गेले. कुणाला? वा धूर्तराष्ट्राला. हे ऐसे संजय असे सांगतो म्हणे राया तो पाहतो पुनरुपी शोका कळतो काय बोले. पुन्हा अर्जुनाला शोक झाला. म्हणजे अधूनमधून त्या उर्म्या का होऊ लागल्या, येऊ लागल्या, मध्ये मध्ये जाऊ लागल्या आणि पुन्हा काय होऊ लागल्या, येऊ लागल्या. असं माणसाला होतं परमार्थामध्ये. कधी कधी माणसाला त्या ठिकाणी शोक होतो, कधी कधी शोक निघून जातो, कधी कधी त्या ठिकाणी वैराग्य होतं, ते पुन्हा वैराग्य निघून जातं. ऐके सकेद बोले श्रीकृष्णा ते आता नाळवळे तुम्ही माते मी सर्वात त्यांनी झुंजे येते भरवसे. पुन्हा अर्जुन म्हणू लागला, कबुली दिली की देवा असं असं मला झालेलं आहे. पुन्हा म्हणू लागला, नाही देवा पण मला तर मी तर लागणारच नाही, मी तर काय होणार नाही, लागणार नाही असं म्हणू लागले. तमो वाचे ऋषिकेश सेनेवर उभैरमध्ये विषिदंत. संजय त्या ठिकाणी धूर्तराष्ट्राला सांगू लागला, असं दोन्ही सैन्याच्या मध्यभागी या दोघांचा संवाद चाललेला आहे. आणि आता चाललेला संवाद असल्यामुळे आता देव विचार करू लागलेले आहेत. काय विचार करू लागलेले? हा म्हणजे आता कवने परी, आता योग कशा पद्धतीनं समजून काय माहिती, याला कशा पद्धतीनं औषध द्यावा, अर्जुनाचा मोह कशा पद्धतीनं घालावा, म्हणून देव डोक्याला हात लावून विचार करू लागलेले. कैसेनी धीर सुखारी, अर्जुनाचा गेलेला धीर पुन्हा कशाने येईल, आता काय उपाय केला पाहिजे. जैसा ग्रहात ते पंचाक्षरी अनुमानिका, जसं त्या ठिकाणी असणाऱ्या एखाद्याला भूताने झडपलं आणि म्हणून तो भूत काढणारा आल्याला जे काही त्या ठिकाणी वैद्य असतो, मंत्रज्ञ असतो, तो विचार करतो मोठं भूत आहे आणि मोठं भूत काढण्याकरता आता कोणत्या पद्धतीचा मंत्र म्हणावा लागेल की हे पटकन निघलं पाहिजे. आपण म्हणतो ना भूत वगैरे काही नाही, पण ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी मध्ये घेतलंय बाबा ना, तरी ग्रहात ते पंचाक्षरी आणि पुन्हा हरिपाठामध्ये घेतलंय पळे भूत बाधा. याचा बऱ्याच वाङ्मयामध्ये बऱ्याच ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात काय माई गेली होती, याचा अर्थ भूताची येवणी. आणि कुठे आहेत भूत? देव आई भूत आई सगळ्या गोष्टी आहेतच. पुन्हा काका कुठे आहेत भूत? नाही नाही. तर त्या ठिकाणी पळे भूत बाधा भेने त्याचे म्हणजे हरी उच्चारणे मंत्रमय आगाध पळे भूत बाधा काय माई गेली होती भूतापाशी काही नाही. तर त्या ठिकाणी एकनाथ महाराज म्हणतात ज्याला भक्ती आवडत नाही, देवाचं नाव आवडत नाही, तेच भूत आहे. तेच काय महाराज भूत आहे. पुन्हा जे भूतासारखे वागतात ते भूतच येत महाराज. भूत योनी आहे गरुड पुराणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अतृप्त माणसं ज्या ठिकाणी आयुष्य न संपल्यानं आणि एवढा सुंदर प्रकारचा आपल्याला जीव दान दिलेलं आहे भगवंतानी आणि एवढ्या मौल्यवान जीवाचं ते ठिकाणी आत्महत्या करतात. आयुष्य संपेपर्यंत त्यांना वरती जागा नसते आणि म्हणून अतृप्त पद्धतीनं ते वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये वाऱ्यामध्ये फिरत राहतात. असे तेच असतात, तेच असतात. ते अतृप्त असतात, त्यांची तृप्ती झालेली नसते आणि आयुष्य संपलेलं नसतं तोपर्यंत त्याला वरती येण्याची मुभा नसते, कारण त्याला दिलेल्या काही आयुष्य आहे आणि म्हणून त्यांनी आत्महत्या केल्याचं पाप त्याला लागलेलं असतं. म्हणून त्या पापाचं फळ म्हणून कोणती योनी तर भूत योनी त्याला त्या ठिकाणी असते, पिशाची योनीमध्ये तो त्या ठिकाणी असतो. चला अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी म्हणायला लागलेले तर की जसं एखादा भूतबाधा झाल्यानंतर तो जसा वैद्य भूतबाधा कशाने काढायची आणि म्हणून त्या ठिकाणी तो काय करतो, आता त्याला दिव्य प्रकारचा मंत्र तो विचार करतो. किंवा खालचा एक दृष्टांत दिला ना, तरी असाध्य दे कोणी व्याधी अमृतासम दिव्य औषधी वैद्यशीची निर्विधी निदान. एखाद्या माणसाला असाध्य रोग झालेला आहे, अनेक प्रकारची औषधं घेऊनही तो जात नाही,
मग एखादा वैद्य काय करतो, विचार करतो, आता याला असाध्य रोग झालेला आहे, याला कोणत्या प्रकारचं औषध दिलं पाहिजे, याला असं जाज्वल्य औषध दिलं पाहिजे की जेणेकरून याचा रोग समूळ नष्ट झाला पाहिजे. दिव्य औषधीचं निदान करतो, दिव्य औषधीचा तो विचार करतो. तसं भगवंत अर्जुनाकडे पाहिल्यानंतर आता याला कोणत्या पद्धतीचं ज्ञान सांगितलं पाहिजे, याचा मोह घालण्याकरता आता कशा पद्धतीचं याला मी ज्ञान सांगू, कशा पद्धतीला समजून सांगू असा विचार करू लागले. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी असणारे, आणि म्हणून भगवंताने त्या ठिकाणी अर्जुनाकडे पाहून राग बघू लागले. अर्जुनाकडे याची भ्रांती केली पाहिजे, याचा झालेला रोग गेला पाहिजे, याला मोहरूपी साप चावलेला निघलं पाहिजे, आणि याला त्या ठिकाणी भ्रांतीरूपी भूत लागलेलं हे निघलं पाहिजे, म्हणून देव विचार करू लागले. परंतु अर्जुनाकडे पाहत असताना मात्र थोडा रागीट दृष्टीनं बघतात. ते कारण म्हणी धरिले मग सरस बोलू आदरिले, जैसे मातेचे कोपी तू कधीच नाही आती. हे कारण म्हणी धरले की अर्जुनाला आपल्याला आता नीट करायचंय, अर्जुनाला आपल्याला ज्ञानी करायचंय आणि अर्जुनाचा मोह घालवायचा, हे मनामध्ये त्या ठिकाणी धरलं. आणि वरून मात्र थोडं रागवल्यासारखे करू लागले. कारण ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत दिला त्यांचं चित्र पाहून. जशी आई असते, आईला आतून त्या बाळाचा मोह असतो, पण वरून ती कशी त्याला रागवते, ए मूर्खा, ए मेल्या, ए मुडद्या, मर तिकडं, काय म्हणते ती, मर तिकडं. किंवा उन्हात जर खेळत असलं तर ती म्हणते, हे बाळ्या, उन्हात मरू नको, सावलीत मर. मरायचंच येतं, मग उन्हात मेला काय, सावलीत मेला काय. पण तिला त्या ठिकाणी म्हणायचं असतं, उन्हात मरू नको म्हणजे उन्हात खेळू, सावलीत खेळ म्हणजे सावलीत चांगलं खेळ. वरून आई त्या लेकराला हाणते, मारते, पण आतमध्ये त्याच्याविषयी कल्याण दडलेला असतं. तो जर शाळेत गेला नाही तर आई त्याला काय करते, मारते महाराज. कारण वरून जरी आपल्याला त्या आईचा कोप दिसला, राग दिसला, पण आतमध्ये त्याचं कल्याणाचा स्नेह दडलेला असतो. ज्ञानोबा सुंदर दृष्टांत दिला. मातेच्या कोपी फेकेला स्नेह जायचा, आईच्या कोपामध्ये त्या मुलांचा स्नेह असतो. गुरुच्या कोपामध्ये त्या विद्यार्थ्यांचा, त्या शिष्याचा कल्याण दडलेला असतं. संतांच्या कोपामध्ये तुमचं आमचं कल्याण दडलेलं असतं. म्हणून एकनाथ महाराज कोपले, राग आणला आणि काय म्हणले, काही माई गेली त्यांच्या कोपामध्ये तुमचं आमचं कल्याण आहे. रागाने बोलले तर त्या ठिकाणी का बरं, आपलं कल्याण होण्यासाठी त्या ठिकाणी बोललेलं येतं. म्हणून त्या ठिकाणी आई वडिलांच्या रागामध्ये मुलांचा स्नेह दडलेला असतो. तसंच या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण वरून अर्जुनावरती रागवतात, पण आतमध्ये मात्र त्याच्या कल्याणाचा विचार करतात की हा कशाने अर्जुनाचं कल्याण होईल. जसं ज्ञानोबराय पुन्हा एक दृष्टांत देतात आपल्याला समजण्यासाठी, कारण ते आईची समजून सांगतात की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसेपदी गुणी प्रगट वय. औषधाच्या कडवटपणामध्ये अमृताचं त्या ठिकाणी असणारा गुण दडलेला असतो. औषध घेताना वर त्या ठिकाणी कडवट त्या ठिकाणी वाटतं, आपल्याला नको वाटतं त्या गोळ्या घ्यायला, नको वाटतं ते औषध घ्यायला, पण त्याच्यामध्ये आपलं कल्याण दडलेलं असतं, आपला रोग जाणारा असतो. वरून ते कडवट असतात. तसं कृष्णाचं बोलणं वरून कडवट होईल, वरून त्या ठिकाणी असणारा त्यांचा राग कडवट आहे, पण आतमध्ये त्याचा काय दडलेला आहे, स्नेह त्या ठिकाणी दडलेला. अर्जुनाचं कल्याण त्या ठिकाणी दडलेलं आहे. म्हणून ती आई आहे ना, त्या लहान लेकराला औषध देत असताना त्याला म्हणती, बाळ्या एवढं त्या ठिकाणी औषध घे, पण ते घेत नाही. तेव्हा ती काय करते, एवढा गुळाचा खडा दाखवते. तू जर एवढं झाकणभर औषध घेतलं ना, मग तुला एवढा गुळाचा खडा, तेवढं झाकणभर कडू औषध घेतलं, एवढा मोठा गोड तुला असणारा गुळाचा खडा देते, असं म्हणते. आणि त्या असणाऱ्या गुळाच्या खड्याच्या आशेने ते लेकरू काय करतं, झाकणभर कडू औषध घेतं. आणि मग ते लेकरू त्या गुळाच्या खड्याकडे पाहतं, तेव्हा ती आई ते गुळाचा खडा मागं ठेवते, मग ती काऊनी न्याला, काय म्हणते ती, कारण तिला माहिती पुन्हा जर एवढा मोठा गुळ दिला तर जत होतील याला पोटामध्ये, याला त्या ठिकाणी. आणि म्हणून फक्त औषध खाण्यासाठी गुळाची काय करते ती, त्याला गोळी दाखवते. पण त्याला औषधामध्ये, त्या मुलाला माहित नसतं या कडू औषधामध्ये आपलं कल्याण आहे, हे त्याला माहित नसतं, पण आईला माहित असतं. तसं अर्जुनाला माहित नाही, पण देवाला माहिती आहे. याला त्या ठिकाणी ज्ञान सांगण्यामध्येच, याचं अज्ञान घालण्यामध्येच याचं कल्याण आहे. म्हणून देव त्या ठिकाणी वरून उदास आहेत, पण आतमध्ये मात्र त्या ठिकाणी असणाऱ्या उल्हास आहे त्यांना की माझ्या अर्जुनाला ज्ञानी करायचे आणि माझ्या अर्जुनाला त्या ठिकाणी आता त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचंय.
म्हणून अर्जुन त्या ठिकाणी असणार. भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये बोलतात. श्री भगवान वाच अश्वत्थानन शोचस्त्वं प्रज्ञावादंश्च भाससे गतासून गतासूंच नानु शोचन्ति पंडिताः. अर्जुना, बरोबर आहे, तू ज्ञानाच्या गोष्टी बोलतोस, पंडिताच्या गोष्टी बोलतोस, पण तुला ज्ञान नाही, ते अज्ञान आहे तुला. कारण पंडित लोक, ज्ञानी लोक झालेल्या गोष्टीचा आणि न होणाऱ्या गोष्टीचा कधी शोक करत नाही. पण तुझ्या ठिकाणी त्या ठिकाणी असणारा मोह आहे, शोक आहे. कारण तू स्वतःला मी अर्जुन म्हणायला लागलेला आहे आणि त्या ठिकाणी जे तुझ्या संबंधी जे संबंधित आहेत त्यांना काय म्हणायला लागलेला आहे, तू माझं म्हणायला लागलेला आहे. हे मी माझेपणा हाच काय आहे त्या ठिकाणी शोक आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी मी माझेपणा हा तुझा मोह त्या ठिकाणी तुला घालावं लागणार आहे. मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी नवल देखिले जे तो ऐता आदरले माझा ती. आज आम्हाला त्या ठिकाणी नवलच वाटायला लागलेलं आहे की तू जाणता तरी म्हणविसी परी नेनवे ते नसंडिसी आणि शिकू म्हणून तरी बोलशी बहुसाल नीती. तू जाणता म्हणतो पण नेतेपणा सोडत नाही, आहे का नाही? आणि नेतेपणा न सोडल्यामुळं तुला आता काय शिकवू आम्ही. काही माणसं त्या ठिकाणी असणार नेते असतात पण जाणतेपणाच्या त्या काय करतात, गोष्टी बोलतात. जाणतेपणाच्या गोष्टी बोलल्या त्यांना समजून तरी कसं सांगावं, आहे का नाही? एखाद्या ठिकाणी आपण गेलो, एखाद्याच्या घरचं कोणी गेलेलं असावं, आपण जावा तिथं आणि आपण गेल्यानंतर आपण दुःखित होऊन बसवतो, बाबा यांना दुःख झालेलं आहे. त्यावेळेस आपल्याला वाटतं यांना दोन गोष्टी सांगावा, पण ते आपण सांगायच्या अगोदरच ते सांगतात काय माणूस नसवर आहे, माणसाचं काही खरं नाही. आणि त्या ठिकाणी जाणारच आहे, ते जसे गेले आपण तसं आपल्याला त्या ठिकाणी जायचंच आहे. आणि काय माणसाचा 2 दिवसाचा जिंदगीचा भरोसा नाही. तेव्हा आपणच त्या ठिकाणी आपण दुःखित अंतःकरणाने मुद्दाम बसलेला असतो त्यासाठी, पण त्यांनी समजून सांगितल्यावर मग आपण म्हणतो हो ते बरोबरच. कारण आपल्याला जे 2 गोष्टी बोलायच्या असतात ते अगोदरच बोललेले असतात त्या ठिकाणी. सावता महाराजांच्या चरित्रामध्ये आलं, त्या कामाजी माळेला दुःख झालं त्यांचा मुलगा वारल्यामुळं. मग लोक म्हणले सावता महाराज ते कामाजी माळेला खूप दुःख झालेलं आहे, तुम्ही थोडं समजून सांगा. सावता महाराज त्यांना समजायला गेल्यानंतर ते कामाजी माळीच त्यांना समजून सांगू लागले. कामाजी माळी ते गेल्यानंतर लगेच म्हणायला लागले काय खरं नाही. शेवटी एक मुलगा होता पण तो वारला. तर काय महाराज, आणि जे जीवनात आलेले तर त्यांना सगळ्याला मरावं लागणार आहे, जे उपजलं त्यांना मरावं लागणार आहे आणि शेवटी आपल्याला बी जावं लागणार आहे. कारण या मृत्यू लोकातला नियमच असा आहे की जे जन्माला आलं त्याला जावं लागणार आहे. सावता महाराज म्हणजे आता याला समजून तरी काय सांगा. आणि ते कामाजी माळा असे सावता महाराजाला सांगायचे आणि असे सांगता सांगता पुन्हा रडायचे आणि पुन्हा लगेच काय व्हायचे, रडायचे. आणि रडणं थोडं झालं की लगेच पुन्हा म्हणायचे हो ना शेवटी नाशिवंतच आहे, ते काय आपल्या हातातलं आहे का, शेवटी ते नाशिवंत आहे. आपला मुलगा काय लोकाचा मुलगा काय, आणि नाशिवंतासाठी काय खेत करणं उपयोगाचं नाही. आणि शेवटी आपला बी नाशिवंत आहे ना असं सांगायचे पुन्हा रडायचे. सावता महाराज उठून घरी आले आणि घरी आल्यानंतर जनाबाईनं त्यांच्या पत्नीने सांगितलं कामाजी माळ्यांचा शोक दूर झाला का, सांगितलं का त्यांना समजून. म्हणजे त्यांना समजून सांगायच्या अगोदर तेच मला समजून सांगत होते आणि मला समजून सांगत होते पुन्हा रडत बी होते. मग अशा माणसाला मी कसं काय शोक दूर करू म्हटले त्या ठिकाणी. तसं अर्जुन देवाला समजून बी सांगतात आणि समजून सांगता सांगता पुन्हा रडतो बी आणि पुन्हा त्या ठिकाणी म्हणतो की देवा माझा मोह आता त्या ठिकाणी जाणार नाही. या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी म्हणून देव म्हणू लागले तुला त्या ठिकाणी जाणता मी म्हणायला लागलो पण नेमतेपणा तू त्या ठिकाणी सोडायला तयार नाही म्हणू लागलेले. आणि म्हणून शिकवा तुला जर असं म्हणायला लागलं तर तूच आम्हाला नीती सांगायला लागला, तूच आम्हाला शिकवायला लागलेला आहे. कधी कधी अज्ञानी माणूस असतो पण तो ज्ञानाच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलतो आणि ज्ञानाच्या गोष्टी बोलून पुन्हा अज्ञानाचंच काम करतो. असं त्या ठिकाणी होतं नाही काय. आणि म्हणून आता अज्ञानी माणूस ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला आणि परत पुन्हा अज्ञानाचंच काम करायला लागल्यानंतर त्याला त्या ठिकाणी साधू संत कशी शिकवते. जय हरी भाऊ बसा, जय हरी महाराज. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी. आणि मग अज्ञानी माणूस जर ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागला तर त्याला त्या ठिकाणी असणार समजून सांगता येत नाही. कधी कधी असा प्रसंग येतो, दारू पेलेला माणूस आहे पण तो पेलेला माणूस आपल्या जवळ आला आणि त्यावेळेस आपल्याला 2 शब्द त्याला सांगायचे असतात तेव्हा तेच सांगतो महाराज दारू चांगली नाही, दारू खूप वाईट आहे.
आणि ज्यांनी ज्यांनी पेली त्याचं खूप वाटोळ झालं बरं का. कारण गांजा दारू मत पियारो अक्कल गुंग हो जाती. ते सगळं सांगतो आपल्याला. पैसे खर्च देत, लोक इज्जत देत नाहीत, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून दारू वाईट. कोण सांगतोय? फुल प्यालेला सांगतो. आपल्याला वाटतं हे मग त्या ठिकाणी असणार आपण म्हणतो हो मग प्यायला नाही पाहिजे, वाईट आहे दारू. आपण म्हणतो ना वाईट आहे प्यायला नाही पाहिजे. ते म्हणला हा तुम्ही पेलेली आहे का? म्हणजे तो आपल्याला ज्ञान समजून दारू पेले त्याला हे बी कळतं प्यायला नाही पाहिजे, पण पुन्हा उतरल्यावर मात्र पुन्हा घेतो दारू, घेतो पुन्हा पितो आणि पेल्यावर पुन्हा हेच सांगतो की दारू प्यायला नाही पाहिजे. आता अशा पद्धतीचं जर अज्ञान असलं तर त्याला शास्त्र काय करणार आहे, त्याला संत काय करणार आहे, त्याला काय समजून सांगणार आहे. म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना तू जाणता तरी मनविसी परी नेनविनय न संदिसी. तू स्वतःला जाणता म्हणायला लागला, तो अशा पद्धतीचं मला ज्ञान सांगायला लागला की हे युद्ध केल्यानंतर पाप होईल, आमकं होईल, तमकं होईल, पण नेमतेपणा तू सांगत नाहीस आहे का नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही का वळत नाही, तर आपल्याला कळत नाही असं नाही, मला सगळ्याला कळत की वाईट आहे. वाईट करणारा कळत, चोरी करणारा कळत नाही का चोरी वाईट आहे म्हणून. आपल्या अगोदर कळलेली असते त्याला, पण चोरी केल्याशिवाय ती राहत नाही. कारण एकनाथ महाराज म्हणतात कळे ते नाकळे आणि नाकळे ते कळे आणि वळे ते नावेळे. अशा पद्धतीनं कळतं पण वळत नाही. आणि म्हणून आपल्याला हे सगळं कळतं की हे सगळं वाईट आहे, प्रपंच दुःख रूप आहे, कोणाला कळत नाही. अहो साधू संतांपेक्षा बी आपल्याला जास्त कळतं, कारण आपण करून येत ना. आणि म्हणून आपल्याला अनुभवाने कळतं, पावलो पावली कळतं, पण वळत का नाही वळत. फक्त वळलं त्यांनाच, प्रपंच दुःख रूपे वळलं समर्थांना म्हणून सावधान म्हटल्या बरोबर निघून गेले. आणि आपल्याला प्रपंच दुःख रूपे हे कळतं, पण सावधान म्हणल्यावर आपण जास्त सावध जातो प्रपंचामध्ये. आणि जसं जसं आपलं वय व्हायला लागलं तसं तसं आपल्याला प्रपंचाची गोडी काय व्हायला लागली, लागायला लागली. आणि हे बी कळायला लागलं की प्रपंच दुःख रूप आहे, तर त्या ठिकाणी आपण आता सावध झालं पाहिजे, सोडायला पाहिजे. पण सोडायला सुटत नाही, फक्त कळतं जास्त. आणि पारमार्थिक माणसाला जास्त जास्त कळत राहतं, कारण भरपूर कीर्तन ऐकतो आपण, ज्ञानेश्वरी वाचतो, रोज काकडा म्हणतो, संसार दुःख मुळ चौकडी धिंगळ. आणि काकडा झाल्यावर मस्त पद्धतीने आपण प्रपंचाला लागतो. त्या ठिकाणी कळतं पण त्या ठिकाणी वळत नाही. यालाच अर्जुनाची अवस्था म्हणतात. आपली जी अवस्था आहे ना, आपण कोणत्या साधकामध्ये आहेत महाराज, अर्जुनाच्या साधकामध्ये. म्हणजे जाणता तरी मनविसी परी नेणते पण नसंदिसी. ते जसं पोपट सांगतो बाबा नळीवर बसायचं नाही आहे का नाही. आणि नळीवर जरी त्याला शिकवलेलं असतं मालकाने, पोपट नळीवर बसायचं नाही, नळीवर जरी बसलोत आपण आणि जरी ती नळी फिरली तरी पण नळीला सोडायचं, निघून यायचं, कारण आपणच नळीला धरलेलो असतो. तो पोपट जातो नळीवर बसतो, नळी फिरते आणि त्या ठिकाणी तो नळी फिरल्यावर खाली पडल्यावर तो म्हणत असतो पोपट नळीवर बसू नये. आणि जरी नळी फिरली तर आपणच त्या नळीला धरलेलं असतं, ती नळी सोडावी आणि नळी सोडून आपण निघून यायला पाहिजे आहे का नाही. पण माऊली म्हणते अधिक पायाचा चवडा गोवी आहे सुखाचे अंग भरे नळिका भवनली तेने परी तेने उडे परी न पुरे मन शंका. आठवे धरी अशा ज्ञानोबरायांच्या ओव्या येतात. त्यांनी सोडायला पाहिजे पण सोडित नाही, आणखीन पायाचा चवडा त्या ठिकाणी काय करतो तो गोवतो. महाराजांच्या पाठात का ओव्या त्या जैसे सुखाचे अंग भरे नळिका भवनली तरी तेने उडावे परी न पुरे मन शंका. त्यांनी उडून जायला पाहिजे पण त्याची मनातली शंका जात नाही. त्याला वाटतं मी जर नळीला सोडलं तर मग माझं कसं होईल, पण नळीला सोडलं तर तो मुक्त होईल, पण त्याला वाटतं नळीला सोडलं तर मग कसं होईल आहे का नाही. आणि तो पुन्हा तोंडाने म्हणतो पोपट नळीवर बसू नये, आणि बसलं तरी नळीला मिठी मारू नये, आणि मारली तरी सोडून द्यावा आणि निघून यावा, आणि नाही सोडलं तर पारदी येतो धरून घेतो असं म्हणतो, पण मी ती पक्की ठेवतो. पारदी येतो त्याला काढायचा प्रयत्न करतो, पण मिठी सोडित नसल्यामुळे ते पारद्याला तोडावं लागतात त्याचे पाय. पारदी तोडून येतो तरी पण येतो तोंडाने असंच बोलतो. कोण? पोपट. त्या पोपटात नाही सांगत मी, ह्या पोपटाच
प्रवचन करणारा पोपट, ज्ञानेश्वरी सांगणारा पोपट, तुम्ही आम्ही ऐकणारे पोपट, आपण सगळे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो तिथं, पण पुन्हा प्रपंचामध्ये गुंतल्या जातो, विषयामध्ये पंचविषयामध्ये आपण गुंतल्या जातो आणि आपण तेच करतो. आपण कोण येतं? विषयायुक्त झालेला, त्या ठिकाणी मोह झालेला जो अर्जुन आहे ना, तेच आपण येतो. विषिदंत जो पहिला अध्याय आहे, तर त्या ठिकाणी जी कृपया अपरया विष्णू, अर्जुनाच्या मनामध्ये जे मोह निर्माण झाला, भ्रांती निर्माण झाली, लोभ निर्माण झाला, तर ते अर्जुनाचं नाही सांगत भगवंत, आपलं सांगतात. तर त्या ठिकाणी म्हणून अर्जुन स्वतःला जाणकार समजू लागला, पण नेमकेपणा सोडत नाही. आणि भगवंताला असं वाटू लागलं की यांना काहीतरी समजून सांगू, पण ते भगवंताला समजून सांगू लागले. मग देव म्हणले, आता आता कसं करू, कसं आता आता तुला ज्ञान सांगायचं तरी कसं, आणि शिकू म्हणतो तरी बोलशी बहु सांगणे, आणि तुला सांगू म्हणलं तर तू भरपूर मला सांगायला लागला की देवा युद्ध केल्यावर गुरुची हत्या होईल, स्त्रिया विधवा होतील, वर्ण संस्कार होईल, मुलं अनाथ होतील, सगळं पाप, अहो बत महत् पाप, मी सगळं पाप माझ्या डोक्यावर लागल, आणि पाप झाल्यावर तू माझ्यापासून दूर जाशील. हे किती सांगितलं पहिल्या आधीमध्ये, सगळं तूच बोलला. मग त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणले, रूपक उदाहरण दिलं, जागतेंदा लागे पिसे. अर्जुनाची अवस्था कशी झाली महाराज? जागतेंदा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शांतन तैसे दिसत असे. एखाद्या जागत्यंद माणसाला पिस लागावं, किंवा जागत्यंद्या पुत्र्याला किंवा जागत्यंद माणसाला पिस लागल्यानंतर ते सैरा धावे तसे, ते जसं सैरा धावत, म्हणजे जन्मजात आंधळा माणूस, आणि त्यांना पिस लागल्यानंतर रस्ता दिसत नाही पण धावत राहतो, तसं अर्जुनाचं शहाणपण म्हणजे पिस लागल्याप्रमाणे आहे. जात्यंद या कौरवाते स्वसुपासी अभि म्हणून पुढं तर पुढं ती. आणि म्हणून त्या ठिकाणी तू कौरवाला माझे म्हणायला लागला आणि स्वतःला मी म्हणायला लागलेला आहे. अर्जुनाला स्वतः मी म्हणतो, मी अर्जुनू, स्वदेह नाम अर्जुनू आणि परदेह नाम स्वजनू. या बाकीच्या कौरवांना स्वजन म्हणायला लागला आणि स्वतःच्या देहाला माझं म्हणा. मी माझं जोपर्यंत म्हणतो ना, तोपर्यंत मनुष्य आज्ञेने, जोपर्यंत मी माझं जात नाही तोपर्यंत त्याचं त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टीनं त्याचा उपायच होत नाही. आणि म्हणून हे मी माझं कधी जाईल, तर ते ज्ञानाने जाईल. जे ज्याच्या अज्ञानाने निर्माण झालं ते त्याच्या ज्ञानाने जाऊ शकतं महाराज, बाकीच्या उपायाने जाऊ शकतं. अर्जुनाने हे बी सांगितलं की माझा मोह येता पृथ्वीतळ आपू होईल, महेंद्र पदही पावी दिलं, परी मोह न फिटेल मानसीचा. पृथ्वीचं राज्य मिळल, स्वर्गातलं राज्य मिळल, पण मोह फिटणार नाही. मग मोह कशाने फिटल, हे बी त्यांनी कबुली दिली, तुझ्याच वचनाने फिटल, तुझ्या ज्ञानाने फिटल महाराज. समजा का बरं? कारण त्या ठिकाणी असं सांगितलेलं, एखाद्याला अज्ञान निर्माण झालं आणि अज्ञान जातं ते ज्ञान त्याच्या ज्ञानाने जातं. समजा रजुवरी भाषे मिथ्या सर्प, वाकडी तिकडी दोरी पडलेली आहे, मंद अंधकार आहे, आणि मंद अंधकारामध्ये अरे बापरे साप आहे, असं काय वाटलं त्याला? साप आहे. म्हणजे पूर्ण दोरीचं ज्ञान नाही आणि पूर्ण अज्ञान बी नाही, हे काहीतरी आहे. पण काहीतरी म्हटल्यानंतर काही विपरीत ज्ञान झालं, अरे बापरे साप आहे. साप आहे म्हटल्यानंतर घाबरला, चावला वाटलं तर फेस आला तोंडाला, आणि मग त्या ठिकाणी लोकांनी काठ्या आणल्या, कुऱ्हाडी आणल्या, कशाला? सापाला तोडायला. आणि काठीनं लोक सापाला तोडू लागले. कोणी म्हणलं बघा सापाला मारू नका, कारण आज म्हणले नागपंचमी वगैरे आहे, त्याला मारू नका. मग काय करा, त्याला जाऊ द्या. पण तो जायला तयार नाही, कारण तो खरा साप होता का? जायला तयार नाही. मग कोणी म्हणलं इथं ढोल आणा, ढोल ढोल वाजवा, म्हणजे आवाजाने तो काय होईल? जाईल. ढोल वाजवायला लागले तरी पण तो काय होईल ना, जायला तयार नाही. मग आज्ञा त्या ठिकाणी गोट्या असणाऱ्या सापाला ढोल वाजला तरी जाणार नाही, आणि काठीनं हाणलं तरी तो मरणार नाही. मग ह्या सापाची निवृत्ती करण्याकरता काय लागणार? वा, काय लागणार आहे त्याला? कारण तो अज्ञानाने भासलाय ना, तर त्याला उजेड लागला. एक जण पळत गेला, चार्जिंगची बॅटरी आणली आणि बॅटरी लावल्याबरोबर अरे साप नाही, वाकडी तिकडी पडलेली इथं काय आहे? दोरी रे. आणि मग ज्याला लहरा येत होता तो बोला तसं काही नाही, उग चक्रा येऊ लागल्या. ते काय म्हणला? उग चक्रा येऊ लागल्या. हे किरडू तरी कापडाचे, वा, परी लहरे येत असे साचे, मरत या जीवाचे शर्यत्वा घेतले. वा. आणि म्हणून त्या ठिकाणी हे किरडू तरी कापडाचे, हे किरडू म्हणजे दोरीचं कापडाचं पडलेलं होतं, पण लहरा खरोखर येऊ लागल्या. लहरा काय येऊ लागल्या? खरोखर त्या ठिकाणी येऊ लागल्या. मग असणाऱ्या ह्या दोरीचं अज्ञान जाण्याकरता, दोरीवर भासलेल्या सापाचं
लहरा जाण्याकरता त्या दोरीचं ज्ञान होणं गरजेचं आहे. तसंच अर्जुनाच्या मनामध्ये झालेला मोह जाण्याकरता राज्याची गरज नाही, भोगाची गरज नाही, तिथं त्या ठिकाणी मानाची गरज नाही, तर देवाच्या वाक्याची गरज आहे. देवाच्या वाक्यरूपी त्या ठिकाणी ज्ञानाची त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून देव म्हणतात, हा आता त्या पद्धतीनं असणार, याला कुठल्या पद्धतीचं ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणून वैद्यसूची निर्विधी निधनाची असाध्य ते कोणी रोगी, असाध्य असणारा रोग अर्जुनाला झालेला आहे. आणि देव विचार करतात याला कोणत्या पद्धतीचं असणारं त्या ठिकाणी ज्ञान द्यायचंय. आणि ते ज्ञान गीतेच्या 11व्या श्लोकापासून ज्ञानेश्वरीच्या 2ऱ्या अध्यायाच्या 91वी ओळीपासून त्या ठिकाणी देतात. ते आपण उद्या बघणार आहोत. गीतेच्या 11व्या अध्यायापासून सांगायला सुरुवात केलेली ते ज्ञान 11वा 12वा अध्याय त्या ठिकाणी सांगतात की अर्जुना, तुला भ्रम झालेला आहे आणि तू यांना मारतो म्हणतो, हे मरतो म्हणतात, पण तू यांना मारणार नाही आणि तू यांना मारणार नाही, हे मरणारे नाही. आणि तो यांना नाही मारणं म्हणजे हे काही जिवंत राहणारे नाही. आणि तू यांना मारणारा कोण आणि हे मरणारे कोण. आणि तू कोणाला मारतो. आणि ज्यांना मारतो ते नाशिवंत आहे, ते अनादि सिद्ध आगवे होत जात स्वभावे, ते अनादि सिद्ध आहे महाराज, ते आज आहेत उद्या नाही. आणि शरीर तर नाशिवंत आहे. आणि त्या ठिकाणी ज्याला मारतो म्हणतात ना, तो आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही. त्याला कोणी मारत नाही, तो मरत नाही, त्याला पाणी भिजित नाही, त्याला शास्त्र जाळीत नाही, अग्नी जाळीत नाही, आणि तो मरतच नाही. आणि आत्मस्वरूप हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि शरीर नाशिवंत आहे, तो त्यांना मारलं काय आणि नाही मारलं काय, हे शरीर शेवटी एक दिवस जाणारच आहे. सुंदर प्रकारचा बोध आपल्याला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने ज्ञानेश्वरीच्या किंवा गीतेच्या 11व्या अध्यायापासून पुढे सांगतात. ते आपण उद्याच्या प्रवचनामध्ये बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.